रोजप्रमाणेच संध्याकाळची वेळ झाली आणि मी बाहेर येऊन उभी राहिले. वाट कोणाची पाहत होते तर वाट पाहत होते त्या चंद्राची, जो रोज कळत न कळत माझ्याशी संवाद करायचा. आणि आजही आमचा संवाद तसाच सुरू झाला. आज युद्धात थकलेल्या पण जिंकलेल्या योद्ध्यासारखी दिसतेस. हो, आज धर्मयुद्धच चालू होतं, माझं आणि माझ्या मनाचं. आपलीच मनमानी करत असतं कायम, धावत असतं सुसाट वाट न मिळालेल्या वासरासारखं. अगं, मन आहे त्याचा मूळ स्वभाव असतो, ते कोणाच्या सांगण्याने थांबणार नाही. पण या मनाच्या अशा धावण्याने वेदना तर मलाच होतात ना. कधी भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमतं, तर कधी भविष्याच्या चिंतेचं काहूर घेऊन समोर येतं. आणि मग या मनाच्या अशा स्वैर वागण्याला कंटाळले की एक गीत आठवते. माझी या मना जरा थांबना, तुझे धावणे आणि मला वेदना, तुझे धावणे आणि मला वेदना. खरं आहे तुझं, मी मान्य करतो. पण मन तुझं आहे तर त्यावर नियंत्रण ठेवायला तर तुलाच जमायला हवं, नाही का? कारण मन हे वाट न मिळालेलं वासरू असेल, पण आहे तर तुझ्याच शरीररूपी गोठ्यातलं. मग त्याला योग्य वाटेवर आणणं असं किती अवघड आहे. हे सर्व काही मान्य आहे रे मला, पण मनाला सावरता सावरता विचारांचा गुंता अजूनच वाढत जातो. ज्या दिशेला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद या मनाला दिलेली असते, त्याच दिशेला हे जातं. आणि मग काय, वेदनांची नदी ओसांडून वाहू लागते आणि डोळ्यांच्या धरणाची दारं उघडून मग या वाहणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून द्यावी लागते. अगं, मन एका निरागस हट्टी बालकासारखं असतं. जसं एखाद्या लहान मुलाला असं करू नकोस असं म्हटलं की तो तीच गोष्ट करणार. अगदी तसंच मनाचंही असतं. जेवढं त्याला बांधून ठेवशील तेवढं ते स्वैर धावण्याचा प्रयत्न करेल. अरे मग नेमकं करू तरी काय? या मनाच्या जहाजाला कुठेतरी किनारा असेलच ना, की किनाऱ्याची वाट पाहत हे जहाज बुडून जाईल. असं कसं बुडेल? खळखळ वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात जर एखादी कागदी नाव सोडली तर काय होईल? तर ती नाव बुडेल. आणि तेच जर शांत पाण्यात सोडली तर ती नाव पाण्यावर तरंगेल. अरे पण त्या पाण्यात आणि मनात काय संबंध आहे? संबंध आहे. अगं हे बघ, आता तुझं मन म्हणजे खळखळ वाहणारं पाणी आहे आणि त्यामुळे ते दिशाहीन आहे. तुझ्या मनाला जेव्हा तू शांत करशील आणि मग तुला हवी ती नाव त्या मनरूपी पाण्यावर ठेवशील, तेव्हा ती नाव तरंगेल. बरोबर ना? हो, आत्ता लक्षात आलं माझ्या. आणि म्हणूनच आज मी कदाचित तुला थकलेल्या पण जिंकलेल्या योद्ध्यासारखी भासली असावी. कारण ज्या क्षणाला मी माझ्या मनाला शांत केलं, विचारांपासून दूर केलं, ओंजारलं, गोंजारलं, तेव्हाच मला जिंकण्याचा परमानंद मिळाला. हेच तर मी तुला समजावत होतो. प्रात्यक्षिक तर तू आधीच केलं होतंस आणि जिंकली होतीस. मी फक्त त्यावर शब्दांची फुंकर घातली. मला आज हे मनाचं गोड समजलं आहे आणि आजपासून माझी माझ्या मनाशी फार छान गट्टी सुद्धा जमली आहे. मुक्तता तुझी मी का हिरावून घेऊ, तू धाव म्हणा मी का तुझ्या पाठी येऊ. दमलास थोडा तर तिथेच विश्रांती घे, अन जर दिशाहीन वाटले तर स्वतःला शांती घे. मी आहे तिथेच वाट पाहिल तुझी, मी आहे तिथेच वाट पाहिल तुझी. दिशा देईल तुला, मग मिटेल सारी काळजी, मग मिटेल सारी काळजी.